आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आंबेडकरी चळवळीचे दिवंगत नेते लोकनेते विजय वाकुडे यांच्या कन्या प्रियंका विजय वाकुडे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला। 1 फेब्रुवारी रोजी झरी व टाकळी जिल्हा परिषद सर्कलच्या भाजपा उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झुंबरे, जिंतूर तालुकाध्यक्ष डॉक्टर दैवत लाटे, झरी सर्कलचे उमेदवार दिलीपराव देशमुख, टाकली सर्कलचे उमेदवार राजेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती। भारतीय जनता पक्षाचा रुमाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रियंका वाकुडे यांना परिधान करत त्यांचे पक्षात स्वागत केले। परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रासह आंबेडकरी चळवळीमध्ये दिवंगत लोकनेते विजय वाकुडे यांचे फार मोठे योगदान आहे। परभणी जिल्ह्याच्या सामाजिक परिवर्तनवादी व राजकीय चळवळीत विजय वाकुडे यांच्या निधनानंतर वाकुडे परिवाराचा प्रभाव हा कायमच आहे। त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान परभणी जिल्ह्यातील सर्व समाजातील व सर्व स्तरातील व्यक्तींच्या मनामनात आहे। प्रियंका वाकुडे यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात परभणी ते मुंबई काढलेल्या लॉंग मार्च दरम्यान केली। त्या दरम्यान त्यांच्या सामाजिक व राजकीय नेतृत्वाची चुणूक दिसली। लॉंग मार्च मध्ये त्यांनी धडाडीचे प्रतिनिधित्व केले। बऱ्याच दिवसांपासून राजकीय भूमिका घेण्याची तयारी त्यांची चालू होती। राजकीय पक्षात प्रवेश करतील अशी चर्चाही होती। अशातच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झरी येथे झालेल्या या जाहीर सभेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला निश्चितच फायदा होईल असे मानले जाते, कारण आंबेडकरी समाजात विजय वाकुडे यांचे नाव आणि त्यांचे कार्य फार मोलाचे आहे। त्या दृष्टिकोनातून महिलांचे नेतृत्व म्हणून प्रियंका वाकुडे आपला राजकीय प्रवास एकंदरीत कसा पुढे नेतील हे पाहणे आता औचित्याचे असेल।